आज आपण दोडक्याची भाजी बनवणार आहोत, ती पण एका वेगळ्या पद्धतीने. भरीव दोडक्याची भाजी खूपच मस्त लागते ही भाजी. अशी सुद्धा दोडक्याची भाजी खूप मस्त लागते, पण भरीव दोडक्याची भाजी ही खूपच मस्त लागते. जर तुम्ही अशा पद्धतीने एकदा जर ही दोडक्याची भाजी बनवली तर नेहमी तुम्ही भरीव दोडक्याची भाजी आठवड्यातून 2 वेळेस नक्कीच बनवाल. खूप मस्त अशी लागते. झटपट रेसिपी आहे. 4 ते 5 मिनिटांमध्ये ही भाजी रेडी होते. चला तर आपण रेसिपी बघूया. मी इथे 3 दोडके घेतलेले आहेत. छान असे कवळे दोडके आहेत. हे दिसायला मोठे असे दिसत आहेत, पण कवळे दोडके आहेत. हे आपल्याला कवळे दोडके घ्यायचे, जास्त असे जाडसर नाही घ्यायचे. वरची साल आपल्याला पूर्ण अशी काढून घ्यायची, याची खिसून अशा प्रकारे. खूप मस्त याची भाजी होते. वरची साल आपल्याला पूर्ण अशी काढून घ्यायची आहे. एकदम कमी साहित्यामध्ये व कमी वेळामध्ये ही भाजी बनते. खूपच मस्त अशी लागते. अशा प्रकारे पूर्ण आपले मी दोडके इथे खिसून घेत आहे. वरची साल सर्व दोडक्यांची मी काढून घेतलेली आहे. बघू शकता अशा प्रकारे पूर्ण आपल्याला साल हे काढून घ्यायचे आहे. चला आता ते छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट करून घेऊ शकता. मी इथे मीडियम साईजचे साईडचं व समोर पाठीमागले समोरचं देठ काढून घेतलेले मीडियम साईजची कट करून घेत आहे मी. साधारण दीड ते किंवा 2 इंचचे तुम्ही असं सुद्धा कट करून घेऊ शकता दोन्ही साईडने, किंवा असं सेंटरमधून सुद्धा कट करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. असं मध्ये असा एक कट मारून घेत आहे मी. असं चाकूने कट मारायचं व आपल्याला असं चाकूने किंवा एका चम्मचने असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये आपल्याला मसाला भरता येईल. असं थोडंसं चाकूने फिरवलं की मस्त असं बघू शकता जागा होते एक आपला मसाला भरायला. अशा प्रकारे यामध्ये आपल्याला मसाला भरता येते. अशाच पद्धतीने मी सर्व दोडके आता कट करून घेणार आहे. या एकदम आपल्याला असे कवळे दोडके घ्यायचे आहे. जास्त बारीकही नाही घ्यायचे, मीडियम साईजचेच घ्यायचे आहेत आपल्या दोडके. जास्त जर जाडसर घेतले तर त्याची भाजी बिलकुल छान होणार नाही. सर्व दोडके आता मी कट करून घेत आहे. अशाच पद्धतीने सगळे दोडके असेच आता झालेले आहेत आपले. बघू शकता तुम्ही मस्त. चला तर आता आपण याचा मसाला रेडी करूया. मी इथे मस्त छान असे खरपूस शेंगदाणे वाटीभर भाजून घेतले आहे. बघू शकता मस्त छान असा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. असे शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये काढून घेतलेले आहेत मी. मस्त असं जाडसर आपल्याला हे कूट काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे, अर्धा चम्मच हळद घातलेली आहे व 1 चम्मच लाल तिखट घातलेला आहे. 2 चम्मच मी इथे साधारण 1.5 चम्मच एवढं लाल तिखट घातलेलं आहे. मीठ घालायचं थोडंसं चवीनुसार. आता हे सर्व आपल्याला जिरा पावडर घातलेलं आहे अर्धा चम्मच. हे सर्व आपल्याला मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. थोडंसं मी यामध्ये खोबरं घालत आहे खिसून. थोडंसं छान मस्त टेस्ट येते. थोडंसं आपल्याला यामध्ये खोबरखीस घालायचं आहे. खोबरखीस नसल्यामुळे मी इथे खोबरंच खिसून घालत आहे थोडंसं. तर थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालून हे सर्व मिश्रण रेडी करून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण अगोदर सुरुवातीला आपल्याला. परत थोडंसं पाणी घालून थोडंसं ओलसर असलं की यामध्ये बरोबर आपला मसाला बसतो दोडक्यामध्ये. त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला. थोडंसंच आपल्याला पाणी घालायचं. व्यवस्थित असा मसाला आपला दोडक्यामध्ये बसला जातो. अशा प्रकारे बघू शकता असा ओलसर मी केलेला आहे व दोडक्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बिलकुल हे निघत नाही. अशा प्रकारे सर्व मी दोडके भरून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही. खूप मस्त अशी भाजी होते. तुम्ही नक्की एक वेळेस अशा पद्धतीने बनवून बघा. चला तर आता कढईमध्ये तेल घालायचं आहे आपल्याला. तेल असं छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. छान असं मस्त तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी कांदा घातलेला आहे. कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. कांदा मस्त असा लालसर झालेला आहे. 4 ते 5 मी लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत कुटून. आता कांद्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे. लसणाला पण छान असं परतवून घ्यायचं आहे 4 ते 5 सेकंद. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीरला पण परतवून घ्यायचं आहे आपल्याला असं 4 ते 5 सेकंद. आता यामध्ये मी एक टोमॅटो मिक्सरमधून काढून घेतलेला आहे. टोमॅटोची पेस्ट घालायची आहे यामध्ये. टोमॅटो कट करून मिक्सरमधून वाटून घेतलेला आहे. भाजलेले वगैरे बिलकुल काही नाही. त्याच्यामध्ये पेस्ट घातलेली आहे टोमॅटोची. 1 चम्मच हळद घातली.
1 चम्मच हळद घालायची, 1 चम्मच मीठ व लाल तिखट चवीनुसार, 2 चम्मच लाल तिखट घातलेलं आहे. हे छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला कमी गॅसवरती. त्याचं तेल सुटोपर्यंत आपल्याला हे असंच परतवून घ्यायचं आहे. साधारण 10 ते 15 सेकंद असं परतवून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 ग्लास पाणी घालणार आहे. मस्त असं तेल सुटत आहे, तर 1 ग्लास पाणी घालायचं आहे आपल्याला. बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही तयार होते. मस्त अशी छान उकळी आलेली आहे. जास्तही पाणी घालायची गरज नाही. आपले दोडके एकदम असे कवळे आहेत. छान अशा प्रकारे उकळी येऊ द्यायची आपल्याला. बघू शकता मस्त अशी छान उकळी आलेली आहे. आता हे मी भरीव दोडके यामध्ये टाकून देत आहे. बघू शकता टाकता क्षणी असं किती मस्त अशी तरी आलेली आहे आणि किती सुंदर अशी भाजी पण दिसत आहे आपली छान. खूपच मस्त ही भाजी होते. नक्की तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस बनवून बघा. 2 ते 3 उकळ्या आली की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. 2 ते 3 उकळ्यामध्ये मस्त छान आपली भाजी ही शिजून रेडी होते 2 मिनटामध्ये. प्लेट झाकून ठेवली होती मी. थोडंसं आता कोथिंबीर घातलेला आहे. मस्त आपली भाजी रेडी झालेली आहे. बघू शकता तुम्ही. आता मी गॅस बंद करून घेते. एका स्टीलच्या बाउलमध्ये मी ही भाजी काढून घेत आहे. आता बघू शकता किती मस्त अशी आपली भाजी झालेली आहे. थंड झालेली आहे. आता ग्रेव्ही किती मस्त अशी आली थंड झाल्यावर भाजीला. तुम्ही बघू शकता. नक्की तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस भाजी बनवून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल जरी तुम्हाला तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. चला तर पुन्हा भेटू.